नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीएस सीईटी एक्झाम 2026 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण वर्क अँड डिस्टन्स जे आहे त्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. आणि मेन्सुरेशन मध्ये किंवा अल्जेब्रामध्ये वर्क अँड डिस्टन्स आपल्याला येतो आहे. याच्या आधी आपण मेन्सुरेशन पाहिलेलं आहे आणि अल्जेब्रामध्ये वर्क अँड डिस्टन्स येतो आहे आणि यावर भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट होऊन जातो. त्यामुळे आपल्याला तो टॉपिक पाहायचा आहे. येत्या 18 ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यू मिळणार आहे आणि पूर्ण सिलेबसचे नोट सुद्धा मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. आणि पूर्ण सिलेबसवर मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट ते सुद्धा मिळणार आहे युनिट वाईज आणि पूर्ण सिलेबसवर सुद्धा, आणि एमसीक्यू सिरीज सुद्धा मिळणार आहे. सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू पण मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्कीच फायदा घ्या. दिलेल्या नंबरवर तुम्ही इनरोल करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. चला तर मग सुरुवात करूया. वर्क अँड डिस्टन्स यामध्ये काय असतं, वर्क डनचा फॉर्म्युला दिलेला आहे. इज इक्वल काय आहे, वर्क डन इज इक्वल टू टाइम टेकन इंटू रेट ऑफ वर्क. ठीक आहे. त्यानंतर रेट ऑफ वर्कचा फॉर्म्युला दिलेला आहे 1/टाइम टेकन. रेट ऑफ वर्क आपण कसं काढतो, 1/बाय जेवढा वेळ आपण घेतलेला आहे तेवढा. त्यानंतर टाइम टेकन म्हणजे जेवढा वेळ आपण घेतलेला ते काढायचं असेल, इज इक्वल टू 1/रेट ऑफ वर्क. जर का तुम्ही एक कार्य करत असाल तर एक्स नंबर ऑफ डेज किती लागलेले आहे ते जर का आपल्याला बघायचं असेल तर 1/एक्स यानुसार आपण ते पाहतोय. त्यानंतर टोटल वर्क डन जो आहे तो नंबर ऑफ डेज इंटू इफिशियन्सी अशा पद्धतीचा आहे. आणि इफिशियन्सी आणि टाइम जे असतात ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात. इज एक्स इज टू वाय is the ratio of the number of men which is required to complete a piece of work, then the ratio of the time taken by them is complete work is y is to c, y is to x. ठीक आहे. पूर्ण झालेले काम आणि जर का आपल्याला पूर्ण झालेले काम काढायचं असेल तर घेतलेला वेळ इंटू कामाचा दर. नंतर कामाचा दर काढायचा असेल तर 1/, घेतलेला वेळ. घेतलेला वेळ काढायचा असेल तर 1/, कामाचा दर. जर एखादे काम 1 दिवसाच्या संख्येत केले जात असेल तर एका दिवसात केलेले काम काय आहे, 1/x आहे. ठीक आहे. त्यानंतर पूर्ण झालेले एकूण काम आपल्याला काढायचं असेल तर दिवसाची संख्या इंटू कार्यक्षमता तुमची किती आहे ते आपल्याला तिथे टाकावे लागेल. त्यानंतर कार्यक्षमता आणि वेळ एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. त्यामुळे X:Y जे आहे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यकता असलेले पुरुषांचे काय आहे, संख्येचे गुणोत्तर आहे. तर त्यांना पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर काय असणार आहे, Y:X असणार आहे. ठीक आहे. जसे जसे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत जाऊ तसं तसं ते तुम्हाला समजत जाईल. त्यानंतर दिवसापासून जर का काम बघायचं, जर ए कामाचा तुकडा एन दिवसात करू शकतो तर ए चे एका दिवसाचे काम किती झाले, 1/n झालं. ठीक आहे. नंतर कामापासून दिवस जर का मोजायचं असेल तर जर ए चे एका दिवसाचे काम मोजायचं असेल तर 1/n असेल, तर ए चे काम एन दिवसात तो पूर्ण करू शकतो आहे. ठीक आहे. चल, पहिला प्रश्न आहे, अ बिल्डर अपॉइंट्स 3 कन्स्ट्रक्शन वर्कर आकाश, सुनील अँड राकेश ऑन वन ऑफ हिज साइट्स. ठीक आहे. दे टेक 20, 30 अँड 60 days रिस्पेक्टिव्हली टू डू अ पीस ऑफ वर्क. हाऊ मेनी डेज विल इट टेक आकाश टू कम्प्लीट द एंटायर वर्क इफ ही इज असिस्टेड बाय सुनील अँड राकेश एव्हरी थर्ड डे. एका बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या एका जागेवर आकाश, सुनील आणि राकेश या 3 बांधकाम कामगारांना नियुक्त केले आहे. त्यांना एक काम करण्यासाठी अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवस लागतात. जर आकाशला दर तिसऱ्या दिवशी सुनील आणि राकेश मदत करत असतील तर त्याला संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागेल. ठीक आहे. पहिले हे जे आहे 20-30 दिवस ते कसं लिहून घ्यायचं, 1/20 हे आकाशचं आहे, 1/30 हे काय सुनीलचं आहे, आणि राकेशचं किती आहे, 1/60. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. वर्क आपण अशा पद्धतीने लिहितोय. त्यानंतर आपण पहिल्या 2 दिवसाचे वर्क डन आपण पाहू आकाश. ठीक आहे. तर 2 × 1/20 किती होता, 1/10. ठीक आहे. त्यानंतर आता काय म्हणतोय, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, एव्हरी थर्ड डे ला जो येतो आहे असिस्टंट म्हणून ते कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. 1/20, 1/30 यांचं आपण वय घेऊन घेऊया.
किती दिवस त्यांनी काम केलं. ठीक आहे. त्यानंतर 23 जा 60, 2 जा 60. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला डिनॉमिनेटर जो आहे तो सारखा करावा लागेल. म्हणजे 3+2+1 डिवायडेड बाय 60 अशा पद्धतीने येईल. ठीक आहे. म्हणजे 6/60 म्हणजे काय, 1/10. ठीक आहे. ह्या काय झालं, हे त्यांचं वर्क डन झालं. ते थर्ड डे ला काम करते. ठीक आहे. त्यानंतर वर्क डन आता आपल्याला 3 दिवसाचं काढायचं आहे. पहिलं आकाशचं, दुसरं आकाशचं आणि तिसरं तिन्ही याचं. ठीक आहे. मग काय, हे दोनदा आलेलं आहे. 1/10 अधिक 1/10 इज इक्वल टू काय, 2/10 म्हणजेच 1/5. ठीक आहे. 1/5 इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता काय होईल, रिव्हर्स होईल. ठीक आहे. रिव्हर्स करत असताना आपल्याला काय करावं लागतं, वनला वनने त्याला हे करावं लागतं. जो आलेला आहे ना, 1 × 1/5, मग ते काय होईल, 5 सायकल्स. ठीक आहे. 5 होईल. कारण ते वर जाऊन काय होतं, वर जातं. 5 × 5 आहे ना. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं किती दिवसाचं. आता ते ती एव्हरी थर्ड डेला ते करत होते ना. मग काय करणार आपण, 5 × 3 म्हणजे काय, 15. मग आपलं उत्तर काय असणार आहे, किती दिवस लागणार आहेत त्याला, 15 दिवस लागले. ठीक आहे. परत एकदा पाहून घेऊया. आकाश, सुनील, राकेश यांनी एका दिवसात एकूण काम किती केले, 1/20, 1/30, 1/60. ठीक आहे. याचं आपण केलेलं आहे 1/10 आलेलं आहे आपलं. ठीक आहे. 2 दिवसात त्यांनी काम केलं, 1/10 आलं. त्यानंतर 3 दिवसात केलेल्या तिघांच्या मिळून कामाचे आपल्याला ते काढायचे होते, 1/5. आणि मग 1/5 ला काय, इंटू केलं 1नी, त्यामुळे आपलं उत्तर किती आलेलं आहे, 5 आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग 3 दिवसाचं काढायचं होतं, म्हणून 5 × 3 आणि आपला दिवस किती आले, 15 दिवस त्याला लागलेले आहे. कशासाठी, ते बांधकाम करण्यासाठी, संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण वर्क अँड डिस्टन्सचे प्रश्न करत असतो. To complete a piece of work, Samir takes 6 days and Tanvir takes 8 days alone, respectively. Samir and Tanvir took 2,400 to do this work. When Amir joined them, the work was done in 3 days. What amount was paid to Amir? एक काम पूर्ण करण्यासाठी समीरला 6 दिवस आणि तन्वीरला 8 दिवस लागतात. तर समीर आणि तन्वीरला हे काम करण्यासाठी 2,400 रुपये लागले. तेव्हा जेव्हा अमीर त्याच्यात सामील झाला, तेव्हा ते काम 3 दिवसात पूर्ण झाले. तर अमीरला किती रक्कम देण्यात आली. ठीक आहे. पहिले समीरचा पण 1/6, तन्वीरचा पण 1/8. ठीक आहे. त्यानंतर 1/6 अधिक 1/8 यांचं काय होतं, एलसीएम 24. ठीक आहे. 6 × 24, 8 × 24. मग काय, 4+3 डिवायडेड बाय 24 म्हणजे किती, 7/24. हे काय झालं, त्यांचं वर्क झालं, वर्क डन बाय समीर आणि तन्वीर. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणतोय, समीर आणि तन्वीर टूक 2,004 टू डू वर्क अँड वेन अमीर जॉईन द वर्क वॉज डन इन 3 days. 3 दिवस झाले होते, म्हणजे 1/3 दिवस झाले होते ऑलरेडी, जेव्हा अमीर जॉईन केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करू, 1/3 मायनस 7/24 आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. 8 × 3 = 24. ठीक आहे. म्हणजे काय, 8 - 7 डिवायडेड बाय 24 म्हणजे काय, 1/24. हे काय आहे, हे आमिरचं आहे. एवढं त्याचं वर्क डन आहे. ठीक आहे. एका दिवसात त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. आता या सगळ्यांचा आपण एलसीएम काढणार आहोत. ओके. तर आता आपल्याला रेशो काढायचं तिघांचं पण. ठीक आहे. 1/6 × 24 करून घेऊ आपण, कारण त्यांचं ते आहे ऑलरेडी, आहे ना, एलसीएम. आणि ते किती आहे, 1/24 × 24 म्हणजे किती होतं, 6 × 24, 8 × 24 आणि हे 1 म्हणजे 4:3:1. हे काय, सगळ्यांचं वर्क डन आहे. ठीक आहे. त्यानंतर 2,400 रुपये आपल्याला दिले गेलेले होते, कुणाला, समीर आणि तन्वीरला. ठीक आहे. तर ते आता आपल्याला करावं लागेल. अमाऊंट अमीर शेअर इन रेशो, आमिरचं शेअर किती आहे, 1 आहे. आणि किती आहे बाकी, 4++1 है ना, इंटू 2,400. 1/8 इंटू 2,400 म्हणजे किती शेअर आलेलं आहे, आमिरचं हे 300 शेअर आलंय. किती, 300 रुपयाचं शेअर आलेलं आहे.
ठीक आहे. बघा, समीर आणि तन्वीराने केलेले काम 1/6 + 1/8, याला आपण काय 24 एलसीएम काढलेलं आहे, एलसीएम 24. नंतर 1/3 - 7 याला आपण 24 बरोबर केले आणि 1/24 आमिरचा आलेला आहे. ठीक आहे, मग तिघांचं पण आपण काय केलं, वर्कडन काढलं. 4:3:1 आलेलं आहे आणि आमिरला किती दिले होते ते काढायला आपल्याला अशा पद्धतीने करावं लागलेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे. त्यानंतर देव completed द स्कूल प्रोजेक्ट इन 20 days. हाऊ मेनी डेज विल अरुण टेक टू कम्प्लीट द सेम वर्क इफ ही इज 24 मोर इफिशियंट दॅन देव? बघा, तर अरुण काय म्हणतोय, 100% इफिशियंट आहे, है ना. आणि हा 25 मोर आहे, म्हणजे 125%. ठीक आहे, म्हणजे 1.25. ठीक आहे. आपण त्यानंतर आता काय, 20 दिवस. तर किती दिवस लागलेले होते, टाइम टेकन बाय अरुण किती दिवस आहे, हाऊ मेनी डेज आपल्याला ते मोजायचं आहे. तर त्यासाठी आपण 1 घेऊन घेऊ, डिवायडेड बाय 20 डेज, कारण देवला 20 डेज लागले होते, है ना. 20 डेजचं त्याचं किती इफिशियंट होतं ते, 1.25. म्हणजे काय, 20 डिवायडेड बाय 1.25 म्हणजे 16 दिवस त्याला लागलेले आहे. कोणाला, अरुण. ठीक आहे. बघा, अरुणने काम पूर्ण करण्यासाठी घेतलेले दिवस किती आहेत, अरुणने 125 डिवाइडेड बाय 100. ठीक आहे, म्हणजे काय, 5:4 अशा पद्धतीने घेतलेलं आहे. आणि त्याला किती दिवस लागलेले आहे, त्याला 20 लागले आहे. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण अशा पण पद्धतीने करू शकतो. 4 × 20 डिवायडेड बाय 5, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय निघाली आहे, 16 निघाली आहे. ठीक आहे, 16 दिवस त्याला लागलेले आहे. ठीक आहे, सरळ सरळ आपण अशा पण पद्धतीने करू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, टाइम टेकन बाय ए टू फिनिश अ पीस ऑफ वर्क इज ट्वाइस द टाइम टेकन बी अँड थ्राइस द टाइम टेकन बाय सी. इफ ऑल थ्री ऑफ देम वर्क टुगेदर इट टेक्स देम 2 days टू कम्प्लीट द एंटायर वर्क अँड हाऊ मच वर्क वॉज डन बाय बी अलोन. काम पूर्ण करण्यासाठी ए ला लागणारा वेळ बी ने घेतलेल्या वेळेच्या दुप्पट आणि सी ने घेतलेल्या वेळेच्या तिप्पट आहे. जर तिघही मिळून एकत्र काम करत असतील तर त्यांना संपूर्ण काम करण्यासाठी 2 दिवस लागतात. तर एकट्या बी ने किती काम केलेलं असेल. ठीक आहे. तर वर्क डन आपला एचं किती म्हणतोय, ए ला लागणारा वेळ बी ने घेतलेला दुप्पट आहे, है ना. म्हणजे 1/2 पकडून. बी चं किती आहे, 1/y, कारण बी अँड थ्राईज द सी, 3/2y. थ्राईज द काय म्हणतोय, इट टेक्स 2 डे, सॉरी, ट्वाइस द टाइम टेकन बी अँड थ्राईज द टाइम टेकन बाय सी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. त्यानंतर वर्क टुगेदर टेक्स 2 days. 2 days त्यांना लागलेले आहेत. तर याला सगळ्यांना करायचं ऍड. 3/2y = 1/2. ठीक आहे, मग कंबाईन केलेलं 1 + 2 + 3 डिवायडेड बाय 2y = 1/2. 6/2y = 1/2. 3y = 1/2. मग काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 × y किती होणार, 6. म्हणजे किती दिवस लागलेले आहेत, 6 दिवस त्याला लागलेले आहेत. बघ, अ ने घेतलेला वेळ x दिवस आपण घेऊ शकतो, ब ने घेतलेला x/2 आणि क ने घेतलेला x/3. ठीक आहे, तर यांना करायचं सगळ्यांना ऍड. 1/2 होतं. ठीक आहे, मग 6/x = 1/2. 12. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय आली, 12. पण ब ने विचारलं म्हणजे ब ची काय आहे, x/2 आहे. मग काय होईल, 12/2 म्हणजे 6. 6 दिवस त्याला लागलेले आहे, है ना. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं, वर्क अँड डिस्टन्स टाइम टेकनचे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे. Next question is, Sonal and Preeti started working on a project and they can complete the project in 30 days. Sonal worked for 16 days and Preeti completed the remaining work in 44 days. How many days would Preeti have taken to complete the entire project all by herself? सोनल आणि प्रीती यांनी एका प्रकल्पावर काम सुरू केले आणि ते प्रकल्प 30 दिवसात पूर्ण करू शकतात आहे. सोनलने 16 दिवस काम केले आणि प्रीतीने उर्वरित 44 दिवसात काम पूर्ण केले. संपूर्ण प्रकल्प स्वतः पूर्ण करायला प्रीतीला किती दिवस लागले असते. चला ट्राय करा हा प्रश्न.
आपण मानूया सोनलने एका दिवसात ते काम पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रीतीने ते एका दिवसात काम म्हणजे वाय पूर्ण केलंय असं बघूया. ठीक आहे. प्रीती सोनलचे एका दिवसाचे काम एक्स आणि प्रीतीचे वाय पकडूया. त्यानंतर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 16/44. ठीक आहे. मग 44, सॉरी, 44/16, त्यानंतर 16x + 44y इज इक्वल टू 1. हे आपलं काय आहे? इक्वेशन आहे. ठीक आहे. एक्स ची व्हॅल्यू काय होऊन जाईल मग? हाऊ मेनी डेज हॅव टेकन कम्प्लीट द प्रोजेक्ट? 30 दिवस आहे ना. तर एक्स प्लस, एक मिनिट. हम्म. याच्या आधी एक जे आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1/30. का बरं? इथे आपल्याला म्हटलं दे कॅन कम्प्लीट द प्रोजेक्ट. हे काय आहे? पहिलं आहे. नंतर हे दुसरं आहे. ठीक आहे. तर दोघांना आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 1/2 आपण आपल्याला ऍड करावं लागेल. तर एक्सची व्हॅल्यू काय येईल? 1/60y. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 60 दिवस त्यांना लागलेले आहेत. बघा. लेट द वर्क डन बाय सोनल इन 1 डे एक्स. ठीक आहे. लेट प्रीती बी वाय. देन आपल्याला एक्स प्लस वाय 30 दिवस सांगले. 1/30 फर्स्ट झालं इक्वेशन. त्यानंतर आपल्याला हे सांगितलेलं आहे सेकंड इक्वेशन. मग आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तर एक्सची व्हॅल्यू काय आली? 1/60y. म्हणजे की 1/60 जो आहे म्हणजे 60 डेज प्रीतीला लागलेले आहे. ठीक आहे. ओके, अशा पद्धतीने आपण वर्क अँड डिस्टन्सचे काही प्रश्न पाहिलेले आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आपली जी बॅच आहे ती येत्या 18 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. थँक्यू.